नमस्कार मंडळी. टोमॅटो लागवडीमधून शिकण्यासारखं काय आहे? पहिल्यांदा लागवड करीत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सांगणार आहे मी पण पहिल्यांदाच लावलेले म्हणायचं. तर ह्याच्यामधला माझा अनुभव, काय चुकी होतात आणि त्याच्यामधून आपण काय शिकायला पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडीत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आता हे बघू शकता आपलं टोमॅटो. हे आपलं टोमॅटो तुम्हाला तर माहितीच आहे. आता जवळजवळ निम्म्याच्या पुढे सर्कल 10 तोडे झालेले आहेत आपल्या ह्याच्यातले. आणि आतापर्यंत 180 माल म्हणजे 180 कॅरेट तुटलेला आहे ह्याच्यातला. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, पहिलं तर आपल्याला हे गज तर आपण ही लागतील म्हणून असे करून ठेवलेत. ही गज तुम्हाला मी दाखवतो बघा. ह्या पद्धतीची आपली ही गज आहेत बघा. ह्याला एक आडवं पण बांधलं इथं, जेणेकरून वरून निष्ठून येऊन आपली तार. ह्याच्यामधून आपल्याला शिकाय भेटते की ही जी गज आहे हा गज पण आपला हे का उपटाला तिथं गज होता, ती इथं उपटून आपण डबल ठोकला, म्हणजे उपटून पडला होता आणि डबल ठोकला. हे बघा लाईन, म्हणजे गज आकोड असल्यामुळं हे असे नुकसान होते. आकोड असल्यामुळं गज उपसतोय आणि गज 2.5 फुटाचा लागतो आपल्याला. आणि व्यवस्थित असा आकाराचा गज घ्या आणि 2.5 फुटाचा करा. आणि कैची जर म्हणलं तर ही आपली कैची 5-5.5 फुटाची हे बघू शकता सगळ्या कैच्या. आणि कैची आपल्याला 7 ते 8 फुटाची घ्यायची, जेणेकरून उंचीला हाईट राहील. आणि टोमॅटो किती वाढेल काय सांगता येत नाही बघा. ही इथपर्यंत सुद्धा आलेलं आहे, म्हणजे 5 फुटाच्या पुढे वरी निघाले ह्या काही. त्याच्यामुळं 8 फुटाची कैची घ्या. आणि काही जण खाली रावतात पण बेडमध्ये, तुमच्या हिशोबानं तुम्हाला जशी लावायची तशी लावू शकता. रावलेली पण चालती. ह्या दोन्हीच्या मध्ये एक जर सिंगल केली तरी बी चालती. जसं की मी तिकडं केलं आहे, तिकडं बघू शकता ही मधात लावलेली ती एक सिंगल एवढं दिसतो तिथं. आणि अंतर जर म्हणलात तर आपलं अंतर 3.5 फूट आहे. अंतर जास्त असेल तर फायदा नक्कीच होतो. जसं की आमचं तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या बघू शकताय ह्या कडीच्या काकऱ्या. ह्या कडीच्या काकऱ्याला जास्त हवा लागते, त्याच्यामुळे ह्या 2 काकऱ्याला आपल्याला 7-8 कॅरेट दर तोड्याला, म्हणजे आठवड्यातून 15 कॅरेट ह्या 2 काकऱ्याला निघतात. आणि तिकडल्या 2 काकऱ्या म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की अंतर असेल तर हवानं जास्त माल पोचतोय आणि फवारायला सुद्धा व्यवस्थित असं येतं आहे. ही आपलं 3.5 फुटाचं अंतर आहे. त्याच्यामुळं थोडं आपलं बारीकच झालेलं आहे. पहिल्या ह्याच्यावर गोबी लावलेली होती, त्याच्यामुळं आपण त्याच्यावरच डबल प्लांटेशन केलेलं आहे असं. आणि हे असं पडलं का लय नुकसान होतं. त्याच्यामुळं गज जे ठोकायचे ते 2.5 फुटाची करा आणि सगळे ठोका आणि तिरपट ठोका, सरळ होऊ दे नका, कारण सरळ झाले तर लगे उपटत येत. आणि त्याच्यामुळं पुन्हा मग आपलं नुकसान होते. आणि आम्हाला तर शिकायला भेटलं बघा की कैची 8 फुटाची लागते, नंतर तार मोठी लागते, जशी की बघू शकता ही आमची. ही सुद्धा तार आमची तुटली बघा एकदा. ही नाही, ती तिकडली पलीकडली तार तुटली होती तिथली, ही उपटली होती. त्याच्यातून अजून दोरी तर काय व्यवस्थित असते अशी पांढरी. हे बघू शकता ह्या अशा पद्धतीची पांढरी दोरी सगळ्यालाच माहिती. काही जण सुतळीनं पण बांधतात, आमच्याकडे दोरीनं बांधतात आम्ही. आणि पुन्हा नंतर अजून शिकायचं झालं तर ही जी खाल्ली करप्याचे पान आहेत ते काही जण बरेच जण 60-65 दिवसाचं आपलं प्लांटेशन झाल्याच्या नंतर ही साळलेली जातात. म्हणजे ही जी पानं आहेत ही असे कात्रीच्या सहाय्याने कट करून टाकायची हे सगळे पानं. आणि बुरशीनाशक एक स्प्रे घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं की ही आपली जी खालून येणारी जी बुरशी आहे, जसं की ही बुरशी बघू शकता इथं आता ही पानाची बुरशी. ही बुरशी वरी जाऊन आपले झाडं जे आहेत ते ह्या पद्धतीने बघू शकताय असे. नंतर प्लॉट खराब होतो आहे लवकरच. त्याच्यासाठी ती छाटणी केली तरी चालते, म्हणजे स्प्रे व्यवस्थित होऊन आपल्या प्लॉटवर बुरशी येत नाही. असे भरपूर ह्याचे अंतरीचे म्हणजे अंतर योग्य म्हणजे रुंदी ठेवण्याची फायदे होतात. आणि पहिल्यांदा लागवडी केल्यानंतरच आपल्याला बरंच काय शिकायला मिळते. आता नंतर आपण 5 फुटाचं बेड सोडणार आहेत, म्हणजे मग आपल्याला योग्य मध्ये अंतर राहील आणि हिंडता पण येईल. हे बघू शकता इथं ही 3.5 फुटाचं अंतर किती एकदम मिळालं आहे हे बघू शकता. म्हणजे ह्याच्यातून वागता पण येत नाही व्यवस्थित, कॅरेट घेऊन चालता पण येत नाही. त्याच्यामुळं 5 फुटाचं अंतर मस्तपैकी राहतं आहे. हे होते आमचे अनुभव. आणि तुमचे अनुभव सांगा, तुम्ही जर लागवड करीत असाल तर ह्याच्यामध्ये आम्ही पण अजून सुधारणा करू पुढल्या वेळेस.
तर आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.